नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। त्याने हळूच माझे केस कानाच्या मागे केले आणि माझ्या कपाळावर एक हलके चुंबन घेतले। ते चुंबन इतका कोमल होता की तो माझ्या त्वचेमध्ये विळून गेला। मग त्याने हळूच माझी हनुवटी उचलली आणि पुन्हा माझ्या ओठावर आपले ओठ टेकवले। हे चुंबन पहिल्यापेक्षा अधिक तीव्र, अधिक भरडे होते, तरी त्यात एक अफाट कोमलता होती। त्याने आपल्या अंगलीने माझ्या ओठांचा आकार अनवेक्षित केला। नंतर त्याने मला आणखीन जवळ ओढले आणि त्याचे दोन्ही हात माझ्या नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव सुप्रिया आहे। मी एक विधवा आहे आणि माझं वय 28 वर्ष आहे। मी देखणी आणि स्वभावाने शांत आहे। माझ्याकडे पाहणारा तरुण मला पाहून नेहमी घायल होतो। असं माझं रूप आणि सौंदर्य, माझे लांब सडक काळे केस, गुरावतून भरलेले डोळे, प्रत्येकाला वाटत अशी तरुणी मला मिळवावी तरी किती भाग्यवान होईल। पण माझ्या आयुष्यात घडलेलं वास्तव मात्र वेगळंच होतं। 3 वर्षापूर्वी माझं संजय नावाच्या तरुणाबरोबर लग्न झालं। संजय माझ्यावर अपार प्रेम करायचा, माझी प्रत्येक गरज ओळखायचा। मी काही बोलण्याआधीच त्याला समजायचं मला काय हवं आहे। आमचं जीवन सुंदर स्वप्नांनी भरलेलं होतं, पण नियतीने अचानक मोठा आघात केला। कंपनीत काम करत असताना संजयचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्याचं निधन झालं। त्याच क्षणी माझ्या आयुष्याने काळोख अनुभवला। त्यावेळी मी 7 महिन्याची गरोदर होती। नवरा गेला आणि मी दुःखात बुडून गेली। एकीकडे पोटात बाळ, दुसरीकडे आयुष्यातील एकमेव आधार हरवलेला। मी रडत होते, पण कोणाकडे रडण्यासाठी आधार नव्हता। माझे आईवडील माझ्या लहानपणीच गेले होते, म्हणून निर्मला मावशीनेच मला लहानाचं मोठं केलं, प्रेम दिलं, काळजी घेतली, लग्न लावलं आणि नवरा गेला तेव्हा मला पुन्हा आधार दिला। ती रात्रंदिवस माझी आणि माझ्या पोटातील बाळाची काळजी घेत राहिली। 9 महिने कसे गेले कळलंच नाही। अखेर मी एका सुंदर मुलीला जन्म दिला। तिचं कोवळं हास्य, तिचे छोटे हात, तिचे माझ्यासारखीच रंगरूप, हे सगळं माझं जखमावर मलम ठरवून लागलं। तिच्याकडे पाहून माझं दुःख थोडं कमी व्हायचं, पण मला सतत वाटू लागलं की मावशीवर बोजा बनून आयुष्यभर राहणं योग्य नाही। त्यांनीच मला वाढवलं, लग्न केलं आणि आता पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकणं माझ्या मनाला पटत नव्हतं। म्हणून मी निर्धार केला मी पुन्हा सासरी जावं। परंतु मनात प्रश्न होता, सासरच्यांनी मला कधी फोन केला नाही, चौकशी केली नाही। मुलगी झाली म्हणून त्यांनी मला स्वीकारलं नाही का? जर मुलगा झाला असता तर ते नक्की धावत आले असते। हा विचार माझ्या हृदयात चटका लावून गेला। तरी मी निर्णय घेतला आणि मावशीचा निरोप घेतला। सासरी पोहोचल्यावर मला पाहून सासरच्या मंडळींनी तोंड वाकडे झालं। काही दिवसांनी थोडी सवय झाली, पण आनंद फार काळ टिकला नाही। माझा देर दिनेश चालता फिरता वाईट प्रवृत्तीचा होता। दारू, बायका आणि चुकीची नजर, त्याची नजर नेहमी माझ्यावर असायची। तो प्रत्येक वेळी संधी शोधत असे, मला ते जाणवू लागलं। पण घरातील कुणाला सांगितलं तर उलट माझ्यावरच दोष ठरवतील हेही माहीत होतं, कारण सासू सासरे त्यांच्या बाजूनेच असायचे। मी घरी एकटी असले की तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा, मी त्याला हटवायची, पण त्याचा धसका वाढतच होता। एके दिवशी परिस्थिती भयंकर बनली। सासू सासरे आठवड्याच्या बाजारासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले होते। मी घरात एकटी होते। माझं बाळ माझ्या बाजूला झोपलं होतं। बेडरूमचा दरवाजा पुढे ढकलला होता। मी थकून अंग टेकवलं होतं। तेवढ्यात अचानक दरवाजा हळूच उघडला आणि दिनेश आत आला। तो माझ्या पलंगावर येऊन बसला। तो सौंदर्य निहाळत होता। अचानक माझं लक्ष गेलं आणि त्या क्षणी मला तो कुशीत नजरेने हसून पाहू लागला। माझ्या अंगावर शहारे आले। मी धडधडून उठून जागी झाले, पण तसा तो माझ्याकडे येतच राहिला। वहिनी, मला तू खूप आवडतेस, असे कुजबुजत त्याने माझा हात हातात घेतला। त्याच्या आवाजात वासना होती, नजरेत विकृती होती। मी हात झटकल्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता। अचानक त्याने माझा हात कपड्याला हात लावला। मी त्याला दूर ढकललं, तसा माझे कपडे थोडे फाटले। मी या भीतीने थरथरत होते। माझ्या श्वासांवर ताबा उरला नव्हता। मी जोरानं त्याला ढकललं आणि ती जोर इतकी मोठी होती ती भिंतीवर आदळून खाली पडला। त्याला जमिनीवर कोसळताना पाहून मी सेकंद न लावता माझ्या 2 महिन्याच्या मुलीला उचललं, तिला छातीशी घट्ट आवळलं आणि दरवाजातून बाहेर पडले। रस्ता दिसेपर्यंत धावत राहिले। सैरावैरा, पायात चप्पल नव्हत्या। उन्हामुळे जमीन भाजत होती, पण थांबवायचा प्रश्नच नव्हता। थांबले तर दिनेश माझ्यापर्यंत येईल आणि माझ्यासोबत नाक चेष्टा करेल याची खात्री मला होती। म्हणून मी वेड्यासारखी रानावाटांनी, कडे कपाऱ्यांनी, रस्त्याने ज्या दिशेने मार्ग मिळेल त्या दिशेने धावत राहिले। 4-5 तास सतत धावत, रडत, थकून ढसाळत राहिले। बाळाचा दमलेला रडवला आवाज माझं हृदय पिळवून टाकत होता। काही अंतरावर पुढे गेल्यानंतर एक मोठं मंदिर दिसलं। मी थकलेले होते, शरीर मन तुटलं होतं, म्हणून तिथे आश्रय घ्यायचं आणि ठरवलं। मंदिर मोठं होतं, पण परिसरात शांत, नीरव आणि निर्जन होतं। संध्याकाळचे 6 वाजून गेले होते। सूर्य मावळतीला चालला होता। मी एका बाजूला बसले। माझी मुलगी माझ्या अंगावर टेकून झोपली होती। लोक मंदिरात येत जात होते, पण माझ्याकडे बघून दुर्लक्ष करत होते। कुणालाही काळजी नव्हती। आजकालचा जमाना बदलला आहे। माणसामध्ये कोमलता उरलेली नाही। आधीसारखे लोक एकमेकांना जीव द्यायचे, मदत करायचे, पण आता प्रत्येकाला आपला स्वार्थ महत्त्वाचा म्हणून कोणालाही दोष देण्यात अर्थ नव्हता।
मी एकटी थकलेले असहाय्य बसले होते तेव्हाच मंदिरातील पुजारी बाहेर आला. त्यांनी मला पाहिलं आणि थोडी चौकशी केली. मी सगळं सांगितलं. धीराचा छळ, माझी भीती, माझं पळापळ ते ऐकत राहिले. शांतपणे मान हलवत त्यांनी मला आधार द्यायचा प्रयत्न केला. थोडं समजावत बोलले, पण त्यांच्या नजरेत काहीतरी होतं. एक वेगळी चमक, एक वेगळा भाव. मी तरुण देखणे होते आणि माझं तारुण्य अजून ओसंडून वाहत होतं. मी हातभर अश्रुनेत आणि ओतमलेली असल्याने त्यांची नजर मला वेगळी जाणवली. त्याने मला थोडं अन्न जाणून दिलं. मी ते खाल्लं, कारण खाताच माझ्या मुलीला दूध तयार होणार होतं. तिची भूक झाल्यावर अवलंबून होती, म्हणून माझ्या भुकेचा विचार मी विसरले होते. ती माझ्या बोटांवर छोटीशी पकड घेऊन झोपली होती आणि मी तिला कंटाळून फक्त रडत होते. माझं आयुष्य कुठे जात आहे, काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा काहीच कळत नव्हतं. पुजारी मात्र माझ्यावर लक्ष ठेवून होता. वेळ जशी जशी पुढे जात होती तशी तशी माझी काळजी वाढत होती. रात्रीचे 8 वाजले होते आणि पुजाऱ्याने मंदिर बंद केलं. तो माझ्याजवळ आला आणि शांतपणे म्हणाला, आता तुम्ही कुठे जाणार? माझ्या घरी चला. मला क्षणभर भीती वाटली, पण मी विचार केला, पुजारी हा देवाचा माणूस, तो वाईट कसं करेल? अंधारात एकटी राहण्यापेक्षा त्याच्यासोबत जाणं सुरक्षित वाटलं, म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. घर साधं पण मोठं होतं. 1-2 खोल्या, उजाड अंगण आणि मंद प्रकाश. मी आत शिरताच थोड्या संकोचाने विचारलं, इथे तुमच्यासोबत कोण कोण राहतं? तो शांतपणे म्हणाला, मी एकटाच राहतो. त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एकटी स्त्री, एकटा पुरुष ही परिस्थिती सुरक्षित नसते हे मला उमंगत होतं, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. त्याने मला एका खोलीत झोपायला सांगितलं, पांघरून दिलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. मी दरवाजा आतून लावला. माझ्या मुलीचा श्वास हळूवार चढ उतार होत होता. माझ्या मनात भीतीचं वादळ घुटमळत होतं. हळूहळू रात्र वाढत होती. शांतता दाटून येत होती. बाहेर कुत्र्यांचे भुकणे, रातकड्यांचा आवाज आणि काळोखी सावली मनात उतरत होती. आता रात्रीचे 11 वाजले होते आणि मलाही अजूनही झोप येत नव्हती. अचानक माझ्या दरवाजावर ठकठक झाली. एवढ्या रात्री कोण असेल असा विचार करत मी हळूच दरवाजा उघडला तर समोर पुजारी उभा होता. मी घाबरत घाबरत म्हणाले, काय झालं, काय हवं आहे का? तो शांतपणे म्हणाला, नाही, फक्त पाहायला आलो होतो की तुम्ही झोपला आहात की नाही. इतकं बोलून तो आत आला आणि दरवाजा चक्क बंद करून टाकला. मी धसकले आणि विचारलं, तुम्ही दरवाजा का बंद केला? तो माझ्याकडे विकृत नजरेने पाहून हसला आणि मला म्हणाला, तुला एवढं कळत नाही का? मी कित्येक दिवसाचा भुकेला आहे. माझी भूक अजून भागलेली नाही. आज मला जे हवं आहे ते तू आहेस. तुला भोगल्याशिवाय माझं पोट भरणार नाही. त्याचे शब्द माझ्या कानात घुसले तेव्हा माझं रक्त शिजलं. मी घाईने म्हणाले, कृपा करून असं करू नका. माझा धीर माझ्या जीवावर उठला होता आणि आता तुम्ही मला त्या मार्गाने ढकलणार. जगात माणुसकी आहे की नाही? माझं बोलणं त्याच्या मनाला कणभरही स्पर्शून गेलं नाही. मी घाबरत घाबरत म्हणाले, तुम्ही देवाची पुजारी, तुमच्यावर विश्वास ठेवून मी आले. तो चिडून म्हणाला, देवाची पुजारी असल्यामुळे काय झालं? मला ही भावना, माझं मन तुटलं. मी जोरात ओरडू लागले, पण तो माझ्या रडण्यावर हसत होता. तो पुढे येत म्हणाला, ओरड ओरड, जितकं ओरडायचं हवं आहे तितकं हे घर गावापासून दूर आहे. तुझा आवाज कुठेच पोहोचणार नाही. कोणी येणार नाही तुला वाचवायला. मी भिंतीला चिटकून उभे राहिले. मुलीला जवळ धरलं, पण तो पुढे सरकत अचानक माझ्या अंगात एखाद्या देवीने संचारावा असा धैर्याचा ज्वालामुखी उफाळून आला. मी त्याला जोरात ढकललं. तो घसरून मागे पडला. त्याच्या बाजूला एक जाड काठी दिसली. मी क्षणभरही न दडवता ती उचलली आणि त्याच्यावर तुटून पडले. तो किंचाळला. काठीचा काना टोक होता. त्याच्या डोक्याला लागला आणि रक्त वाहू लागलं. ते पाहून तो घाबरला. दरवाजाची कडी काढली आणि बाहेर पळाला. मी त्या संधीचा फायदा घेत माझ्या लहान मुलीला उचलला आणि त्या काळोख्या रात्रीत 6 वाजता रस्त्याने धावू लागली. पुजारी माझ्या पाठोपाठ धावत होता. राक्षसासारखा, वेड्यासारखा त्याचा आवाज माझ्या पाठून मागून घुमत होता. कुठे पळून जाणार? आज तुला मी सोडणार नाही. आज माझी भूक भागल्याशिवाय नाही. मी अंधारात दिसेनाशी झाली आणि एका मोठ्या झाडाच्या बुंद्याच्या आड लपून बसली. माझं हृदय धडधडत होतं. मुलगी शांत झोपली होती. माझं अंतर्मन उधळून पडलं होतं. पुजारी मोठ्या मोठ्याने बोलत पुढे गेला, कुठे लपली आहेस? बाहेर ये. आज मी तुला सोडणार नाही. त्याच्या पायांचे आवाज दूर गेले तेव्हा मी हळूच तिथून बाहेर पडले आणि पुन्हा धावत सुटले. रात्रभर रस्ता जंगलासारखा, भाग अंधार, कुठे जायचं हे काहीच कळत नव्हतं. माझी मुलगी शांतपणे झोपली होती. तेवढ्यामुळे मला थोडा धीर वाटत होता. खूप दूर गेले. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक पुढे एक मंदिर दिसलं. मंदिर पाहून माझ्या काळजात धस्स झालं, कारण आजचं एका मंदिरातील पुजाऱ्याने मला फसवलं होतं. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून लांब राहायचं काही समजत नव्हतं. पण देवावरचा माझा विश्वास अजूनही जिवंत होता. त्यामुळे मी हळूच मंदिरात गेले. तिथे कोणीही नव्हतं. रिकामी जागा पाहून मला थोडा दिलासा मिळाला. मी एका कोपऱ्यात बसले, मुलीला कवटाळलं आणि झोपण्याचा प्रयत्न केला. पण 2 वाईट घटना एकाच रात्री घडल्यामुळे माझ्या झोप डोळ्यात येत नव्हती. मी सतत चमकत दचकत
काळजीत तशीच जागी होते. अखेर रात्र कशीबशी निघून गेली. सकाळी बरोबर 7 वाजता मंदिरातील घंटा वाजली आणि त्या आवाजाने मला तडकणे जाग आली. मी बाहेर पाहिलं. लोक देवाच्या दर्शनाला येत होते. मी देवाचे दर्शन घेऊन मनात सगळं जमलेलं दुःख, भीती, राग ओतत रडत विनवणी केली. देवा, मी मेली तरी चालेल, पण माझ्या मुलीला जगू दे, तिचं आयुष्य सुरक्षित ठेव, असे मी बरेच काहीशी देवाशी बोलत होते. त्या पायाशी जाऊन पडलेले माझे अश्रूही जणू माझ्या वेदनांबरोबर वाहत होते. देवाला साक्षी ठेवून केलेली ही विनवणी मला थोडाफार धीर देऊन गेली. मंदिरापासून बाहेर येऊन मी पुन्हा रस्त्याला लागून चालू लागले. उन्हासारखी जळजळ करणारी भीती मनात होती, पण मुलीच्या भविष्यासाठी मला चालत राहावं लागणार होतं. काही अंतर गेले. पुढे गेल्यानंतर मला एक मोठा बंगला दिसला. मी आशेने त्या गेटजवळ गेले. कदाचित तिथे थोडासा आधार आहे, थोडे पाणी, थोडा आसरा मिळेल या आशेने मी गेटमधून आत गेले. अंगणात एका सरला काकू झाडांना पाणी घालत होत्या. मी थरथरत म्हणाले, काकू, मला काम मिळेल का? कालपासून मी खूप भुकेली आहे. काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि लगेच उठून उभ्या राहिल्या. त्यांची नजर आश्चर्य आणि करुणेने भरलेली होती. का गं बाई, कोण आहेस तू? कुठून आली आहेस? आणि मला तुला काय हवं आहे? त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांच्या आवाजात कठोरपणा नव्हता, फक्त मायेची ओल होती. त्यांनी मला अंगणातील पोर्समध्ये बसवलं. काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिल्या आणि मग मला म्हणाल्या, बाळा, सांग, काय झाले तुला? काकूंचे शब्द ऐकून माझा गळा भरून आला. मी शांतपणे थरथरत सांगितलं, मी खूप दुरून आले आहे. माझं नाव सुप्रिया. माझ्या पतीचं निधन झालं. त्यानंतर माझे धीराने माझ्यावर वाईट नजर टाकून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिथून पळून मी एका मंदिरात आसरा घेतला आणि तिथेही पुजाऱ्याने माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी रडले, पळाले आणि आता कुठे जाऊन काहीच कळत नाही. माझ्या बोलण्यातल्या वेदना काकूंना जाणवत होत्या. माझ्या मांडीवर शांत झोपलेले बाळ पाहून काकूंच्या हृदयात काहीतरी हल्लं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तडकन आत गेल्या. मला वाटलं त्या मला हाकलून लावतील, पण काही क्षणानंतर त्यांनी एका ताटात गरम जेवण, माझ्या बाळासाठी दूध एका बाटलीत घेऊन आल्या. त्यांनी मला ताट समोर ठेवत प्रेमाने म्हणाल्या, बाळा, अगोदर जेवण, शरीरात ताकद हवी, मग आपण बोलू. माझे डोळे भरून आले. मी म्हणाले, काकू, मला असं फुकट नाही, नको, मला काम द्या. काम केल्यानंतरच मी खाईन. काकूंनी माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, अगं पोरी, तू माझ्या मुलीसारखी आहेस, आधी पोटात घाल, बाकी बोलू. त्या माझ्या बाळाला मांडीवर घेऊन तिला दूध पाजू लागल्या. काकूंचे प्रेम पाहून मी पहिल्यांदाच खूप दिवसांनी पूर्णपणे श्वास घेतला. त्याचवेळी घरातून एक तरुण बाहेर आला. त्याच्या अंगावर ऑफिसचा शर्ट पॅन्ट होता. बहुतेक तो ऑफिसात काम करत असेल. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला आणि नुसता पाहत राहिला. काकूंनी त्याला सांगितलं, रोहन बाळा, ही तरुणी प्रिया खूप दुरून आली आहे. त्यांनी माझ्यावर घडलेल्या सर्व घटना यांना सांगितल्या. रोहनच्या चेहऱ्यावर गंभीरता उमटली. काकूंनी त्याला विचारलं, ही काम मागत आहे, तिला आपल्याकडे ठेवूया का? रोहनने माझ्याकडे पाहून हलकंसं हसला आणि म्हणाला, का नाही? आपल्या दोघांशिवाय या घरात कोण आहे? उलट ही आली तर घरात आधार मिळेल, तुला कामात मदत होईल. बघ ना काकू, तुझं वयही वाढलंय. याचे शब्द काकूंना पटले. काकू माझ्याकडे वळून म्हणाल्या, सुप्रिया, तुला घरातील सर्व कामे करावे लागेल. तुझा आणि तुझ्या बाळाचा सांभाळ आम्ही करू, पण घराला आपलं मानून काम करायचं. मी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले, काकू, मला एवढं पुरेसं आहे. मला फक्त सुरक्षित जागा हवी होती. काम मी मनापासून करेन. काकू शांतपणे म्हणाल्या, आम्ही तुला 12,000 रुपये पगार देऊ, पण काम नीट करावं लागेल. हो बाळा. माझे डोळे भरून आले. अशा अवस्थेतही त्यांनी मला इतका विश्वास, आधार आणि काम देण्याची तयारी दाखवली, हे माझ्या मनाला खूप भोवलं. तेवढ्यात रोहन माझ्याकडे पाहून हलकंसं हसला आणि काकूंना म्हणाला, मला ऑफिसला लवकर जायचं आहे, उशीर होतोय, मी निघतो. सुप्रियाला घरात एक रूम राहायला दे. तो हसत गाडीत बसला आणि ऑफिसकडे निघून गेला. काकूंनी मला घरातील एक छोटी पण स्वच्छ खोली दाखवली आणि म्हणाल्या, बाळा, तू इथे निर्धास्त राहा, आम्ही तुला कसलाही त्रास देणार नाही. तुझ्या मुलीची काळजी आपण करू. मी अतिशय कृतज्ञ झाले. त्या दिवसापासून मी घरातील सर्व कामे आत्मीयतेने करू लागले. स्वयंपाक, झाडलोट, कपडे धुणे, काकूसोबत बागकाम, सगळं मनापासून. काकू माझ्या बाळाला खूप प्रेमाने जवळ घ्यायच्या, तिची काळजी घ्यायच्या. रोहन ही घरात असला की माझ्या कामाकडे नजर ठेवून पाहायचा. माझ्याकडेही कधी कधी प्रेमाने बोलायचा, चौकशी करायचा. माझ्या मुलीला तर तो खूप आवडायला लागला होता. तो तिला मांडीवर घेऊन खेळवायचा. त्या घरातील माणसं इतकी प्रेमळ होती की मी स्वतःला सुरक्षित जगण्यासारखं वाटू लागली. मी केलेली स्वयंपाक काकू आणि रोहनला खूप आवडायचा. ते माझ्या कामाचं कौतुक करायचे. मी टाकलेल्या प्रेमाचा श्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा. मला खरंच जगण्याची इच्छा पुन्हा जागी झाली. रक्ताने नाते नसताना देखील लोक आपलीच होतात हे त्या घराने मला जाणवलं. 1 महिना सहज कसा गेला कळालंच नाही. त्या दिवशी रविवार होता. मी माझ्या खोलीत बसून बाळाला दूध पाजत होते. दरवाजा थोडा उघडा होता. तेवढ्यात रोहनने दरवाजा हलकासा ढकलून आत पाहिलं. मी बाळाला दूध पाजताना त्याने पाहिलं आणि थोडासा लाजला. मनातलं भान सुटल्यासारखं त्याने मान खाली घातली. एक स्मित देऊन परत घराबाहेर गेला. मी लाजले, कारण एवढ्या दिवसात त्याला इतक्या जवळून पाहिलं नव्हतं.
10-15 मिनिटांनी पुन्हा दरवाजा उघडला आणि तो सावकाश आत आला. मी माझ्या बाळाला झोपून ठेवलं होतं. तो हलक्या आवाजात विचारलं, मुलगी झोपली का? मी म्हणाले हो. तो काही क्षण शांत राहिला, मग खिशात हात घातला आणि नोटांच्या बंडलासह माझ्यासमोर उभा राहिला. हा तुझा पहिला पगार? तो म्हणाला. माझे डोळे भरून आले. मी हळू आवाजात म्हणाले, मला पैशाची गरज नाही. तुम्ही मला आधार दिला, पोट पाण्याचा प्रश्न सुटला, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. रोहन गंभीरपणे म्हणाला, पैशांची तुला गरज नसली तरी तुझ्या मुलीला आहे. तिच्या भविष्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या आयुष्यासाठी पैसे ठेव. उद्या मोठी होईल, तिला सगळं लागेल. त्याचं बोलणं इतकं प्रामाणिक होतं की माझं मन दाटून आलं. मी हात पुढे केला. त्याने माझ्या हातावर पैसे ठेवताना त्याचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. त्या नजरेत काळजी होती, विश्वास होता, काहीतरी कोवळं आणि न सांगता येणारं दुःख. दोघेही नकळत हसलो. रोहन लगेच म्हणाला, आपलं घर आहे, संकोच बाळगू नकोस. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात उपकारपणा पसरला. तो निघून गेला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिले. समजास आणि माझ्या आयुष्यात नवी किरण आणणारा दिवस मागून दिवस गेले. प्रत्येक दिवसात काहीतरी नवं उमलत होतं. सकाळी मी स्वयंपाक केला, रोहनला नाश्ता दिला. काकूंनाही नाश्ता द्यायला गेले, पण काकू घरात नव्हत्या, बाहेर कुठेतरी गेल्या होत्या. मग मी नाश्ता केला, रोहनचा डबा भरून त्याला दिला. तो ऑफिसला जाताना माझ्याकडे पाहून हसला, काळजी घे म्हणाला आणि मग तो ऑफिसला निघून गेला. मी पुन्हा घरात काम करत होते तेव्हाच अचानक बाहेर कसला तरी पडण्याचा आवाज आला आणि मी त्यानंतर जोरात ओरडण्याचा आवाज. मी घाबरून बाहेर धावले. पाहिलं तर काकू जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या पायाला जोरात मार लागला होता आणि ते पाय हलवत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मला एक क्षणात जाणवलं, कदाचित पाय फ्रॅक्चर झाला आहे. माझ्याकडे मोबाईल नव्हता, मदत बोलावण्यासाठी कोणतेही साधन नव्हती, पण वेळ न दडवणं शक्य नव्हतं. मी ताबडतोब काकूंना आधार देत एका बाजूला बसवलं. त्यांना पाणी प्यायला दिलं. त्या विज्ञानांनी विवेचित होत्या. अगं बाई, माझा पाय मोडला, आता काय होणार? मी काकूंना धीर देत म्हणाले, काही होत नाही काकू, तुम्ही नीट राहा, मी मदत आणते. मी धावतच गावाकडे निघाले. गावातील रिक्षावाले दादा कुठे राहतात ते मला आठवत होतं. मी धावत त्यांच्या समोर पोचले. दादा जेवण करत होते. मी श्वास जोरात घेत म्हणाले, दादा, काकू घसरून पडले आहे, त्यांना दवाखान्यात जायचं आहे, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दादांनी ताबडतोब ताट बाजूला ठेवून हात धुतला आणि रिक्षा घेऊन माझ्यासोबत घराकडे धाव घेतली. आम्ही दोघे तिथे पोचलो. काकू वेदनेने रडत होत्या. मी त्यांना आधार देऊन रिक्षात बसवलं. घरात जाऊन माझ्या मुलीला घेतलं आणि माझ्याकडे मिळालेला पगारही बरोबर घेतला. हे सगळं करण्यात मला वेळ लागला नाही. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. काकूंना ताबडतोब ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी पाय तपासला आणि सांगितलं की फ्रॅक्चर आहे, प्लास्टर करावा लागेल आणि किमान 1 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. मी त्यांच्याजवळ बसून राहिले. त्यांना वेदना होऊ नये म्हणून मी त्यांचा हात धरून बसले होते. दुपार सरत होती. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि तेव्हाच दवाखान्यात दरवाजा ढकलत रोहन आत आला. तो काकूंना पाहताच त्याचे डोळे भरून आले. काकूने त्याच्या आयुष्यात आईसारखी भूमिका निभावली होती. त्याने माझ्याकडे वळून माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, सुप्रिया, मी तुझा खूप आभारी आहे. तू काकूंना इथे आणलंस, त्यांची काळजी घेतलीस, खरंच तुझे उपकार मानतो. त्याच्या डोळ्यातील पाणी त्याच्या हृदयातील प्रेम आणि कृतज्ञता दर्शवत होतं. मी काहीच बोलले नाही. काकू कसं कळालं की मी हॉस्पिटलला आलो आहे? तेव्हा काकूने सांगितलं की रिक्षावाल्याने रोहनला सांगितलं होतं. रोहनने दवाखान्याचे सगळे पैसे भरले. डॉक्टर आले. त्यांनी काकूंची गाठ घेतली आणि सांगितले की पुढील काळजी घरी घ्या, काही दिवस विश्रांती आवश्यक आहे. डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही रोहनच्या गाडीतून बसून घरी आलो. घरी परतल्यानंतर काकूंच्या त्यांच्या खोलीत झोपवलं. डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली होती. मी त्यांच्यासाठी औषध, पाणी आणि जेवण जवळ ठेवलं. रोहन मात्र दिवसभराच्या धावपळीमुळे खूप थकला होता. तरीही त्याने स्वतःची काळजी न करता आधी काकूंची तब्येत विचारली. रात्री जेवण झाल्यावर काकू झोपल्या. घरात शांतता पसरली होती. मी स्वयंपाकघर आवरत असताना रोहन मागून हळू आवाजात म्हणाला, सुप्रिया. मी ओळून पाहिलं. तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला. काय झालं? मी विचारलं. तो हसला आणि म्हणाला, काही नाही, फक्त तुला धन्यवाद म्हणायचं होतं. मी म्हणाले, कशासाठी? काकूंसाठी आणि माझ्यासाठी. मी काहीच बोलले नाही. तो पुढे म्हणाला, तू या घरात आलीस आणि या घरात पुन्हा घरपण आलं. काकूंच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आणि माझ्या आयुष्यातही. तो मध्येच थांबला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तुझ्या आयुष्यात काय? मी हळूच विचारलं. त्याने नजर खाली केली. काही भावना शब्दात सांगता येत नाहीत सुप्रिया. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी लगेच विषय बदलत म्हणाले, उद्या सकाळी काकूंना औषध वेळेवर द्यायचं आहे. तो हलकसा असला, तू प्रत्येक वेळी मनातलं टाळतेस. मी काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून निघून गेले. पण त्या रात्री माझ्या खोलीत गेल्यावर मला झोपच आली नाही. रोहनचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते. माझ्या आयुष्यातही काय म्हणायचं होतं त्याला. माझ्या मनातही ज्याच्यासाठी काहीतरी निर्माण झालं होतं, पण त्या भावनेला नाव देण्याची माझी हिंमत नव्हती. कारण मी उद्वा होते. माझ्या भूतकाळाच्या सावल्या अजून माझ्यासोबत होत्या. माझ्या मुलीचं भविष्य माझ्यासमोर होतं आणि रोहन माझा मालक नव्हता, तर माझ्यासाठी आधार बनलेला माणूस होता. या नात्याला चुकीचं नाव मिळू नये अशी माझी मनापासून इच्छा होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकूंसाठी नाश्ता तयार केला. रोहन ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. तो दाराजवळ थांबला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, सुप्रिया, आज संध्याकाळी माझ्यासोबत थोडं बाहेर येशील? मी आश्चर्याने विचारलं, कुठे? तो म्हणाला, तुला एक गोष्ट दाखवायची आहे. काकूंची तब्येत. मी डॉक्टरांशी बोललो आहे. शेजारची मंगला काकू काही तास त्यांच्याकडे बसतील. तू माझ्यासोबत ये. त्यांच्या आवाजात आग्रह होता. मी मान हलवली. संध्याकाळी तो मला गाडीने गावाच्या बाहेर घेऊन गेला. रस्ता ओळखीचा नव्हता. शेवटी गाडी एका छोट्या टेकडीजवळ थांबवली. समोर विस्तीर्ण शेत होतं. सूर्य मावळत होता. आकाशात लालसर रंग पसरला होता. मी गाडीतून उतरले. इथे का आणलं? मी विचारलं. रोहन काही क्षण शांत राहिला. त्याने मग समोरच्या जमिनीकडे बोट दाखवलं. म्हटलं, ही जमीन माझ्या वडिलांची होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. मग तो म्हणाला, माझ्या आईवडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं. काकूंनी मला मुलासारखं वाढवलं. मी स्वतःला कामात झोकून दिलं. लग्नाचा विचारही केला नाही. तो थांबला. मग माझ्याकडे पाहत म्हणाला, पण तू आलीस आणि सगळं बदललं. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रोहन, मला भीती वाटते. कशाची? पुन्हा कोणावर विश्वास ठेवण्याची. तो माझ्याजवळ आला, पण योग्य अंतरावर थांबला. तुझ्यावर माझं प्रेम असेल तर ते तुझ्या भीतीपेक्षा मोठं असायला हवं. मी तुझ्यावर कधीच काही लादणार नाही. माझ्या डोळ्यातून एक अश्रू खाली आला. त्याने तो अश्रू हाताने पुसला. त्या स्पर्शात कोणताही हक्क नव्हता, फक्त माया होती. मी पहिल्यांदा त्याच्याकडे मनापासून पाहिलं. मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी कुजबुजले. तो काही बोलला नाही, फक्त माझा हात हातात घेतला. त्या क्षणी माझ्या मनात एक विचित्र शांतता उतरली. मला जाणवलं, कदाचित आयुष्याने माझ्याकडे सगळं हिरावून घेतल्यानंतर मला पुन्हा जगण्याची एक संधी दिली होती. पण आम्ही घरी परतलो तेव्हा सगळं बदललं. काकू जाग्या होत्या. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता. मी खोलीत शिरताच त्यांनी तो फोटो माझ्यासमोर केला. फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोमध्ये संजय होता, माझा मृत पती. मी थरथरत फोटो हातात घेतला. काकू, हा फोटो तुमच्याकडे कसा? रोहनने आश्चर्याने माझ्याकडे पाहून लागला. काकूंच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, सुप्रिया, तुला वाटतं संजयचा अपघात हा फक्त एक अपघात होता? माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे? काकूंनी कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. संजयच्या मृत्यूपूर्वी तो माझ्याकडे आला होता. त्याने काही कागद माझ्याकडे ठेवली होती. मी फाईल उघडली. त्यात काही कागदपत्र, एका कंपनीची माहिती आणि काही नावं होती. एका कागदावर दिनेशचं नाव दिसताच माझा श्वास अडकला. दिनेश! रोहनच्या चेहऱ्यावरही आश्चर्य उमटलं. काकू म्हणाल्या, हो, संजयच्या मृत्यूपूर्वी त्याला काहीतरी संशय आला होता. त्याने सांगितलं होतं की जर काही झालं तर हे कागद योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचव. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. माझ्या नवऱ्याचा मृत्यू, दिनेशची विकृत नजर, माझ्यावरचा त्यांचा अत्याचाराचा प्रयत्न, हे सगळं खरंच एकमेकांशी जोडलेलं होतं का? मी रोहनकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, सुप्रिया, आता आपण सत्य शोधू. त्याने माझा हात घट्ट धरला. त्या हातात प्रेमही जाणवत होतं आणि संरक्षणाचं आश्वासनही. पण त्या फाईलमधला शेवटचा कागद पाहताच माझ्या अंगावर काटा आला. कारण त्यावर एका व्यक्तीचं नाव होतं आणि ते नाव पाहून काकूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे शक्य नाही. त्या कुजबुजल्या. मी विचारलं, काकू, कोणाचं नाव आहे? काकूंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती होती. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सुप्रिया, या सगळ्यामागे जो माणूस आहे तो आपल्या कल्पनेपेक्षा ही आपल्या जवळ आहे. घरी परतल्यानंतर काकूंना त्यांच्या खोलीत झोपवलं. डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली होती. मी त्यांच्यासाठी औषध, पाणी आणि जेवण जवळ ठेवलं. रोहन मात्र दिवसभराच्या धावपळीमुळे खूप थकला होता. तरी त्याने स्वतःची काळजी न करता आधी काकूंची तब्येत विचारली. रात्री जेवण झाल्यावर काकू झोपल्या. घरात शांतता पसरली होती. मी स्वयंपाकघर आवरत असताना रोहन मागून हळू आवाजात म्हणाला, सुप्रिया. मी वळून पाहिलं. तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला. काय झालं? मी विचारलं. तो हसला आणि म्हणाला, काही नाही, फक्त तुला धन्यवाद म्हणायचं होतं. मी म्हणाले, कशासाठी? काकूंसाठी आणि माझ्यासाठी. मी काहीच बोलले नाही. तो पुढे म्हणाला, तू या घरात आलीस आणि या घरात पुन्हा घरपण आलं. काकूंच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आणि माझ्या आयुष्यातही तो मध्येच थांबला. मी त्याच्याकडे पाहिलं. आणि तुझ्या आयुष्यात काय? मी हळूच विचारलं. त्याने नजर खाली केली. काही भावना शब्दात सांगता येत नाही. सुप्रिया, माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी लगेच विषय बदलत म्हणाले, उद्या सकाळी काकूंना औषध वेळेवर द्यायचं आहे. तो हलकसा असला, तू प्रत्येक वेळी मनातलं टाळतेस. मी काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून निघून गेले. पण त्या रात्री माझ्या खोलीत गेल्यावर मला झोपच आली नाही. रोहनचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते. माझ्या आयुष्यातही काय म्हणायचं होतं त्याला. माझ्या मनातही त्याच्यासाठी काहीतरी निर्माण झालं होतं का? होतं, पण त्या भावनेला नाव देण्याची माझी हिंमत नव्हती. कारण मी विधवा होते. माझ्या भूतकाळाच्या सावल्या अजून माझ्यासोबत होत्या. माझ्या मुलीचं भविष्य माझ्यासमोर होतं आणि रोहन माझा मालक नव्हता, तर माझ्यासाठी आधार बनलेला माणूस होता. या नात्याला चुकीचं नाव मिळू नये अशी माझ्या मनापासून इच्छा होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकूंसाठी नाश्ता तयार केला. रोहन ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. तो दाराजवळ थांबला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, सुप्रिया, आज संध्याकाळी माझ्यासोबत थोडं बाहेर येशील? मी आश्चर्याने विचारलं, कुठे? तो म्हणाला, तुला एक गोष्ट दाखवायची आहे. काकूंची तब्येत. मी डॉक्टरांशी बोललो आहे. शेजारची मंगला काकू काही तास त्यांच्याकडे बसतील.
तू माझ्यासोबत ये. याच्या आवाजात आग्रह होता. मी मान हलवली. संध्याकाळी तो मला गाडीने गावाच्या बाहेर घेऊन गेला. रस्ता ओळखीचा नव्हता. शेवटी गाडी एका छोट्या टेकडीजवळ थांबली. समोर विस्तीर्ण शेतं होती. सूर्य मावळत होता. आकाशात लालसर रंग पसरला होता. मी गाडीतून उतरले. इथं का आणलं मी विचारलं. रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने समोरच्या जमिनीकडे बोट दाखवत म्हटलं, ही जमीन माझ्या वडिलांची होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. मग तो म्हणाला, माझ्या आईवडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं. काकूंनी मला मुलासारखं वाढवलं. मी स्वतःला कामात झोकून दिलं. लग्नाचाही विचार केला नाही. तो थांबला. मग माझ्याकडे पाहत, पण तू आलीस आणि सगळं बदललं. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मी त्याच्याकडे पाहिलं. मग तो म्हणाला, माझ्या आईवडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं. काकूंनी मला मुलासारखं वाढवलं. स्वतःला कामात झोकून दिलं. लग्नाचाही विचारही केला नाही. तो थांबला. मग माझ्याकडे पाहत म्हणाला, पण तू आलीस सगळं बदललं. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रोहन, मला भीती वाटते. कशाची? पुन्हा कुणावर विश्वास ठेवण्याची. तो माझ्याजवळ आला, पण योग्य अंतरावर थांबला. माझं प्रेम तुझ्यावर असायला भीतीपेक्षा मोठं असायला हवं. मी तुझ्यावर कधीच काही लादणार नाही. माझ्या डोळ्यातून एक अश्रू खाली आला. त्याने अश्रू हाताने पुसला. त्या स्पर्शात कोणताही हक्क नव्हता, फक्त माया होती. ती पहिल्यांदा त्यांच्याकडे मनापासून पाहिलं. मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी कुजबुजले. तो काही बोलला नाही, फक्त माझ्या हातात हात घेतला. त्या क्षणी माझ्या मनात एक विचित्र शांतता उतरली. मला जाणवलं, कदाचित आयुष्याने माझ्याकडून सगळं हिरावून घेतल्यानंतर मला पुन्हा जगण्याची एक संधी दिली होती. पण आम्ही घरी परतलो तेव्हा सगळं बदललं. काकू जाग्या होत्या. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता. मी खोलीत शिरताच त्यांनी तो फोटो माझ्यासमोर केला. फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोमध्ये संजय, माझा मृत पती. तो शांतपणे म्हणाला, सुप्रिया, आता आपण सत्य शोधू. त्याने माझा हात घट्ट धरला. त्या हातात प्रेम मला जाणवत होतं आणि संरक्षणाचं आश्वासनही. पण त्या फाईल माझा शेवटचा कागद पाहताच माझ्या अंगावर काटा आला. कारण त्यावर एका व्यक्तीचं नाव होतं आणि ते नाव पाहून काकूंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे शक्य नाही. त्या कुजबुजल्या. मी विचारलं, काकू, कोणाचं नाव आहे? काकूने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती होती. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सुप्रिया, या सगळ्यामागे जो माणूस आहे तो आपल्या कल्पनेपेक्षा आपल्याजवळ आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच माझी झोप उडाली. रात्री रोहनने सांगितलेली गोष्ट माझ्या डोक्यातून जात नव्हती. दिनेश जिवंत होता आणि तो त्याच गावात होता. तिथे संजयचा अपघात झाला होता. माझ्या हातापायांना थरथर होती, पण मनात एक विचार होता. आज काही झालं तरी मला सत्य शोधायचं होतं. काकू अजून झोपल्या होत्या. मी हळूच माझ्या मुलीला जवळ घेतलं आणि खोलीबाहेर आली. अंगणात रोहन आधीच उभा होता. त्याच्या हातात काही कागद होतं. मी विचारलं, तू इतक्या लवकर उठलास? तो म्हणाला, रात्रभर झोपलोच नाही. का? त्याने माझ्याकडे पाहिलं. कारण मला भीती होती. मी आश्चर्याने विचारलं, तुला? हळू आवाजात म्हणाला, तुला काही झालं तर? माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, माझ्यासाठी एवढी काळजी करू नकोस रोहन. तो जवळ आला. ते माझ्या हातात नाही सुप्रिया. मी काहीच बोललो नाही. त्याने माझ्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, ही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. एका वाक्याने माझ्या मनात काहीतरी हल्लं. पण लगेच काकूंच्या खोलीतून आवाज आला, रोहन. आम्ही दोघे आत धावलो. काकूंच्या हातात एक जुना लिफाफा होता. त्या म्हणाल्या, हा काल रात्री माझ्या लक्षात आला. हा संजयने मला दिलेला शेवटचा लिफाफा आहे. मी लिफाफा उघडला. आत एक छोटासा फोटो होता. फोटो पाहताच माझ्या हातातून तो खाली पडला. त्या फोटोत संजय एका व्यक्तीसोबत उभा होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रोहन होता. माझा श्वास अडकला. मी रोहनकडे पाहिलं. तो काही क्षण स्तब्ध झाला. तुला संजय माहीत होता? माझ्या आवाजात वेदना होती. रोहनने डोळे मिटले. हो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग तू मला आधी का नाही सांगितलंस? रोहनने शांतपणे उत्तर दिलं, कारण मला वाटलं होतं की तो विषय संपला होता. मी रागाने म्हणाले, माझा नवरा मेला. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तू त्याला ओळखत होतास. रोहन माझ्यासमोर आला. सुप्रिया, माझा ऐक. नाही, आधी मला सगळं सांग. काकूंनीही रोहनकडे पाहिलं. रोहन, आता काही लपवू नकोस. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, संजय माझा मित्र नव्हता. तो माझ्या आयुष्यातील एक मोठं गुपित घेऊन फिरत होता. मी रडत विचारलं, कसलं गुपित? रोहनने फाईलमधला एक कागद माझ्यासमोर ठेवला. संजयला कंपनीत होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पुरावा मिळाला होता. त्याने तो पुरावा माझ्याकडे सुरक्षित ठेवला होता. मग त्याचा अपघात, त्या दिवशी तो मला भेटायला येत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग तो पोलिसांना का नाही सांगितलंस? रोहनने माझ्याकडे पाहिलं. कारण अपघातानंतर मला धमकी मिळाली होती. मी थरथरले. कुणाची? तो उत्तर देणार इतक्यात घराच्या बाहेर गाडीचा आवाज आला. रोहन खिडकीजवळ गेला. त्याने बाहेर पाहिलं आणि त्याचा चेहरा बदलला. तो आला आहे? मी घाबरून विचारलं, दिनेश? रोहन म्हणाला, नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं. महेश देशमुख. माझ्या अंगावर काटा आला. तो माणूस ज्याचं नाव संजयच्या फाईलमध्ये होतं. दरवाजावर जोरदार ठोका पडला. रोहन, दरवाजा उघड. रोहनने मला आणि काकूंना मागच्या खोलीत जायला सांगितलं, पण मी नकार दिला. नाही, आज मी लपणार नाही. रोहनने माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्याने माझा हात घट्ट धरला. ठीक आहे, पण माझ्यापासून दूर जाणार नाहीस. दरवाजा उघडला. महेश आत आला. त्याच्या चेहऱ्यावरचं विचित्र शांतता होती. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि अचानक हसला. तर तूच सुप्रिया? माझ्या अंगात संताप उसळला. माझं नाव तुम्हाला कसं माहीत?
तो म्हणाला, संजयने तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं होतं. मी दचकले. तुम्ही संजयला शेवटी कधी भेटलात? महेशच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तो काही बोलणार इतक्यात बाहेरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. महेश दचकला. रोहन माझ्याकडे पाहून म्हणाला, मी पोलिसांना आधीच कळवलं होतं. महेश मागे सरकला, पण त्याच क्षणी खिशातून एक कागद काढला. तुम्हाला वाटतं सगळं माझ्यामुळे झालं? तो कागद माझ्यासमोर फेकत म्हणाला, हा पहा, संजयच्या मृत्यूपूर्वी त्याने स्वतः लिहिलेला जबाब. मी कागद उचलला. त्यावर संजयची सही होती, पण शेवटची ओळ वाचताच माझ्या डोळ्यासमोर अंधारात आला. त्यात लिहिलं होतं, जर मला काही झालं तर माझ्या मृत्यूची जबाबदारी महेशची नाही, रोहनची आहे. मी हळूहळू रोहनकडे वळले. तो काहीच बोलत नव्हता. काकूंच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. महेश हसला. आता सांग रोहन, सुप्रियाला खरं सत्य सांगणार की मी सांगू? रोहन माझ्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, रोहन, संजयच्या मृत्यूमागे तुझा हात होता का? रोहनने डोळे मिटले आणि मग त्याने जो उत्तर दिलं ते ऐकून माझं संपूर्ण आयुष्य पुन्हा एकदा आदरलं. सुप्रिया, संजयच्या मृत्यूच्या रात्री मी त्याच्यासोबत होतो. रोहनचे शब्द ऐकताच माझ्या छातीत धस्स झालं. संजयच्या मृत्यूच्या रात्री तू त्याच्यासोबत होतास? मी थरथरत विचारलं. रोहनने मान खाली घातली. हो सुप्रिया. माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मग माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलंस? तो म्हणाला, कारण मला भीती वाटत होती की सत्य सांगितलंस तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीस. महेश हसत म्हणाला, आता तरी तिला सगळं सांग. रोहनने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तू गप्प बस. तो माझ्याकडे वळला. त्या रात्री संजय माझ्याकडे आला होता. त्याच्याकडे कंपनीच्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. त्याला माहिती होतं की काही लोक त्याचा जीव घेऊ शकतात. मी त्याला पोलिसाकडे जाण्यास सांगितलं, पण त्याने आधी तुझी आणि तुमच्या मुलीची सुरक्षितता निश्चित करायची ठरवलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग अपघात कसा झाला? रोहनचा आवाज भरून आला. आम्ही दोघे वेगवेगळ्या गाड्यांनी निघालो. काही अंतरावर मला संजयच्या गाडीचा अपघात झालेला दिसला. मी त्याच्याकडे धावत. तो गंभीर जखमी झाला होता. त्याने माझा हात धरून फक्त एवढंच म्हटलं होतं, सुप्रियाला सांग मी तिला कधीच सोडलं नाही. मी उंदके देत रडू लागले. मग तू मला तेव्हा का भेटला नाहीस? कारण त्यानंतर मला धमक्या मिळाल्या. माझ्याकडे असलेले पुरावेही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मी तुला आणि तुझ्या मुलीला धोक्यात आणू इच्छित नव्हतो. महेश अचानक ओरडला. कुठं? रोहनने त्याच्याकडे पाहिलं. तुझा खेळ संपला आहे रोहन. महेश. त्याचवेळी पोलीस आत आले. महेशने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. काही क्षणातच दिनेशलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली. नंतर सगळं सत्य समोर आलं. दिनेश महेशच्या सांगण्यावरून संजयवर लक्ष ठेवत होता. संजयकडे असलेल्या पुराव्यामुळे कंपनीतील मोठा गैरव्यवहार उघड होणार होता. संजयचा अपघात घडवून आणण्यामागे महेशच्या लोकांचा हात होता. माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण एक प्रश्न अजून उरला होता. रोहनने माझ्यापासून सत्य का लपवलं? त्या रात्री मी त्याच्याशी बोलायला गेले. तो अंगणात एकटाच बसला होता. मी त्याच्यासमोर उभी राहिले. रोहन. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला माफ कर सुप्रिया. मी काही क्षण शांत राहिले. तू माझ्याशी कुठं बोललास, पण माझं रक्षण करण्यासाठी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तरी मी चुकीचा होतो. मी हळू आवाजात म्हणाले, माझं आयुष्य आधीच खूप काही गमावून बसलं आहे. मला आता कुठ्यांची गरज नाही. मला फक्त सत्य आणि विश्वास हवा आहे. रोहनने मान हलवली. मी तुला आयुष्यभर फक्त तेच देईन. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात त्याच्यासाठी निर्माण झालेली भावना आता मला स्वतःपासून लपवता येत नव्हती. पण मी एक प्रश्न विचारला, रोहन, तुला माझ्यावर प्रेम आहे? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, हो, खूप. माझ्या डोळ्यात अश्रू आले. पण माझा भूतकाळ, मला तुझा भूतकाळच बदलायचा नाही. मला तुझ्यासोबत तुझं पुढचं आयुष्य जगायचं आहे. माझी मुलगी. तो हसला. ती फक्त तुझी नाही सुप्रिया. तिच्या आयुष्यात मला बाबा म्हणून उभं राहता आलं तर त्यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी दुसरं नाही. माझं मन भरून आलं. मी त्याचा हात हातात घेतला. त्या क्षणी मला जाणवलं, प्रेम म्हणजे भूतकाळ विसरणं नाही. प्रेम म्हणजे त्या भूतकाळासह एखाद्याला स्वीकारणं. काही महिन्यांनी महेश आणि दिनेश विरुद्धचे पुरावे न्यायालयात सादर झाले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. संजयला अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. काकूंचा पायही हळूहळू बरा झाला. एक दिवस काकूंनी मला जवळ बसवलं आणि म्हणाल्या, सुप्रिया, आता माझी एक इच्छा आहे. मी विचारलं, काय काकू? त्या हसल्या. तू या घरात कायमची राहावी. माझ्या डोळ्यात पाणी आलं. रोहन दूर उभा राहून हे सगळं ऐकत होता. काकूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, रोहन, आता तरी तिला विचारणार आहेस की नाही? तो लाजत माझ्यासमोर आला. सुप्रिया, माझ्याशी लग्न करशील? मी काही क्षण शांत राहिले. माझ्या डोळ्यासमोर संजयचा चेहरा आला. त्यांच्या आठवणी माझ्या आयुष्याचा एक भाग होत्या आणि कायम राहणार होत्या. पण त्याचवेळी माझ्या मुलीचा हसरा चेहरा आठवला. मला जाणवलं, संजयची जागा कोणी घेऊ शकत नाही. माझं उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्याचा मला अधिकार आहे. मी रोहनकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, हो. काकूंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. माझ्या मुलीने धावत येऊन माझ्या मांडीला मिठी मारली. रोहनने तिला उचलून घेतलं. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, कधी कधी आयुष्य आपल्याला तोडतं, आपल्याकडून सगळं हिरावून घेतं, पण त्याच अंधारातून कुठेतरी एक छोटासा प्रकाश जन्माला येतो. माझ्यासाठी तो प्रकाश रोहन होता. मी विधवा म्हणून आयुष्य संपलं असं समजत होते, पण नियतीने मला अजून
पुन्हा जगायला शिकवलं. संजय माझा आयुष्याचा सुंदर भूतकाळ होता. माझी मुलगी माझं वर्तमान होतं आणि रोहन तो माझ्या भविष्याची नवी सुरुवात बनला. त्या दिवशी मी आकाशाकडे पाहून मनात संजयला एकच गोष्ट सांगितली, तू जिथे कुठे असशील तिथून माझ्या मुलीला आशीर्वाद दे. मी आता पुन्हा असायला शिकले आहे. आणि अनेक वर्षांनी माझ्या चेहऱ्यावर आलेलं ते खरं असू पाहून काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या आयुष्याची ती नवी सुरुवात होती आणि यावेळी मला भीती नव्हती, कारण मला माहीत होतं की मी एकटी नव्हते. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.